हॅलो हॅलो. साखरपाडा संघाचे कर्णधार जर आलेच तर मायबापशी संपर्क साधायचा फडगा. साखरपाडा. सोनोशी संघाचा कर्णधार यायचं इकडे जरा. यायचं तुमचं कर्णधार यायचं इकडे. कातिवली संघाचा कर्णधार इकडे यायचं. इथे आपण उशीर झाला म्हणून आपण 2 रनांची पॅनल्टी देतो इथे इगतपुरी सोनोशी संघाला. प्रत्येक टीम्सला हे मान्यच करावं लागेल. जर आपण इथे उशीर केला आणि तुम्हाला कंपल्सरी ते शूज आणि टी शर्ट ह्या गोष्टी तुम्हाला बंधनकारक असतील. 4 षटकांचा सामना असेल. सेकंड राऊंड आपण इथे पाहतोय. आपण हा दुसरा सामना आजच्या दिवसातला पाहतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण इगतपुरी तालुक्यातला एक संघ आहे आणि एक शहापूर तालुक्यातला एक संघ आहे. वेगवेगळ्या तालुक्यातले संघ आहेत. साखरपाडा संघाचा कर्णधार पडगा होऊन आलेला हा साखरपाडा. जरा यायचं इकडे का कर्णधार. दरम्यान चालू असलेला सामना इगतपुरी विरुद्ध कातिवली. इगतपुरी संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल विलाभेव सहकार्य करायचं आहे. सामना त्वरित चालू करा. 4 षटकांचा सामना असेल. की स्ट्राईकला असेल तो गणेश, नॉन स्ट्राईकला जीवन. दोन्ही अष्टपैलू खेळाडू इगतपुरी तालुक्यातील. पाहूया 2 मातब्बर संघ, एक शहापूर तालुक्यातील तर एक इगतपुरी तालुक्यातील. गोलंदाज आहे तो मेजर. षटकातील पहिला चेंडू सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय मेजर. पॉवर प्लेचं षटक आहे. P1चं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होती.
की इगतपुरी संघाकडून पॉवरफुल फलंदाजी होते. पहिला चेंडू सामना करेल गणेश. पाहूया गणेश संघाचा श्री गणेशा करतोय का. तो पहिला चेंडू आणि क्लीन बोट. पहिला आदरा मिळतो तो इगतपुरी संघाला. सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल कातिवली संघाकडून, पण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. खातं देखील खोलू शकला नाही गणेश. शून्यावर बाद होऊन परततोय. गणेशाची जागा भरून काढण्यासाठी जात आहे दिनेश. ज्या सुरुवातीचा विचार केला होता इगतपुरी संघाने ती सुरुवात मात्र त्यांना मिळाली नाही, कारण पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होऊन परततोय. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. एस्टनचा वेध घेतला आणि फलंदाज बाद झाला. सांघिक पहिला वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला मेजर यांचा षटकातील दुसरा चेंडू. सामना करेल दिनेश. बिरकावून देण्याच्या प्रयत्नात बॅटच्या हवा तसा पट्ट्यात आला आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली गेला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक धाव पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न नाही. एका धाव समाधान मानतो. धावसंख्येत धावसंख्या 1 वाढते. संघाचा त्याचे स्वतःचा श्री गणेशा करतोय. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या ती एक बाद एक. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मेजर यांचा पुढचा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज जीवन येतोय स्ट्राईकला. आलोच कट केलाय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव काय मिळत नाही. बांधून ठेवलाय दोन्ही फलंदाजाला मेजर यांनी. काय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. एक पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होताना दिसत नाही. पण पॉवर प्लेचा विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 बाहेर असतात. आता मात्र केलेला चेंडू धावसंख्येत धावसंख्या 4 वाढतीये. धावसंख्येला ती 5. 1 बाद 5. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील दोन चेंडू शेष आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. जीवन बाद होऊन परततोय. एक चौकाराच्या सहाय्याने खेळत होता. आता मध्ये जीवन यांची जागा भरून करण्यासाठी आलेला आहे तो शिवाजी. मी त्यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा भिरकावून देण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात आला आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 5. काय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. पण पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी फलंदाजी व्हायला होती ती झाली नाही. फक्त 5 धावा खेळून काढल्यात इगतपुरी संघाने. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कातिवली संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
गोलंदाजीसाठी आलेला तो गणेश. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गणेश. साखरपाडा संघाचे कर्णधार, साखरवाडी संघाचे कर्णधार किंवा एखादा प्रतिनिधी जरी असेल तरी त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. आपल्याला नम्रतेची विनंती असेल. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला गणेश. स्ट्राईकला येतो शिवाजी, यांनी एकही चेंडूचा सामना केला नाही. बघ गणेश टू शिवाजी, आणि सुंदर असा चेंडू, पूर्ण लेनचा चेंडू, पूर्ण बांधून ठेवलाय. फलंदाजाच्या फुटवर्कचा पूर्णपणे फायदा घेतोय, कारण फलंदाजाचे पाय चालत नाही ते ओळखलं होतं गोलंदाजाने. काय सुंदर चेंडूची सांगता केली, निर्धाव चेंडू. गणेशाचा पुढचा चेंडू, सामना करेल शिवाजी. आता मात्र भिरकावून दिले, पण नाही. एका धाव समाधान. धावसंख्येत वर धावसंख्या एक निवडतीये. धावसंख्या आली ती 6. एक सहज सोपा झेल होता, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू धरतीला दान होतोय. कारण क्रिकेटमध्ये विचार केला तर पकडो कॅच जितो मॅच एक असं समीकरण आहे, परंतु इथे खातेवली संघ गचाल क्षेत्ररक्षण करतोय. गणेश त्यांचा पुढचा चेंडू, सामना करेल दिनेश. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू, एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, पुन्हा एकदा गचाल असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय, परंतु दोनच धाव समाधान मानतोय. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 8. 2 बाद 8. एक संत सुरुवात म्हणता येईल इगतपुरी संघाची. गणेशांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु क्षेत्ररक्षक सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्येवर धावसंख्या होती ती 10. 2 बाद 10. नक्की सॉरी 3 धावा. धावसंख्या आली ती 11. नक्कीच संघासाठी एक धाव वाचवली आहे क्षेत्ररक्षकाने. पुढचा चेंडू गणेशाचा, पुन्हा एकदा हालूच टाकलेला चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही, निर्धाव चेंडू. एक संत सुरुवात इगतपुरी संघाकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू गणेशाचा, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव भेटत नाही. एकच धाव समाधान म्हणतात. धावसंख्येत भर धावसंख्या एक निवडते. धावसंख्या आली ती 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 12. 6च्या सरासरीने धावसंख्या जमा केले ते इगतपुरी संघाने. दोन बाद 12 अशी धावसंख्या आहे. कर्णधार तिसऱ्या षटकासाठी कोणावर विश्वास ठेवतोय? कोण आहे रे खातुली बॉलर? मेजर. गोलंदाजीच्या मार्कवर मेजर. मेजर यांचा पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, निधाव असा चेंडू. काय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल.
दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत मोठे फटके मारून दिले नाहीत. बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू एक धावसंख्येत धावसंख्या झाली ती 13. मेजर यांचा पुढचा चेंडू सामना करेल. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. एक संत सुरुवात म्हणता येईल इगतपुरीची, कारण आतापर्यंत एकही षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला नाही. गोलंदाजीचा विचार केला तर गणेश आणि मेजर दोन्ही गोलंदाजांनी खूप सुंदर गोलंदाजी केली. पुढचा चेंडू मेजर यांचा पुढे सरसावट मारण्याचा प्रयत्न, तो बॅटच्या पट्ट्यात धावतच आला नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय पण तो रॉंग इन थ्रो आणि धावसंख्येत धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या झाली ती 15. 2 बाद 15. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या चेंडूतून काही चेंडू शेष आहेत. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय मेजर. बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू मेजर यांचा पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि फलंदाज बाद. जगुलन संघाचा कर्णधार आणि जॉनी स्पोर्ट वडपे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज मेजर आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्याकडनं पाहिली, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत ते, पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले हे मेजर इथे आज आपला जलवा दाखवत आहेत. कारण इथे पहिलं आणि तिसरं षटक त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये पाच
धावा इथे खर्च झाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये इथे आपण पाहतो एक शेवटचा चेंडू शिल्लक असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली. ओहो, हा प्रकार चेंडू होता. पंचांकडनं इजिप्त वाईटचा इशारा येतोय. एक धाव मिळेल इथे. धावा हळूहळू पुढे जात आहेत. 16 धावा आपण पाहतोय. एक संत आणि एक मंद गतीने ती सुरुवात आहे. चांगल्या प्रकारे इथे आपण कालच्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 षटकांमध्ये 60 धावा इथे बनल्या होत्या. परंतु आज इथे इगतपुरी संघाकडनं सोनोशी संघाकडनं आपल्याला चमत्कार त्या प्रकारात दिसत नाही. आता मात्र कुठेतरी चमत्कार दिसतोय. वन बाउन्स चौकार जातो. 4 धावा इथे मिळतील सोनोशी संघाला. कारण इथे फलंदाज आता मात्र इथे शेष होतोय आणि गोलंदाज तितकाच वेगळा होता. तर मेजर आणि शेवटचा चेंडू होता. ह्या चौकार ऑफ साईडला कनेक्ट केला. चेंडू सीमापार चौकार प्रेक्षक झोन मध्ये जाऊन थांबला. 4 धावा. धावसंख्या हळूहळू पुढे जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 20 धावा. 2 गडी बाद आतापर्यंत झाला. एक शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे टाकण्यासाठी न्यू गोलंदाज. आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिलं गेलं तर मी म्हणेन की 7.00च्या सरासरीने इथे धावा काढल्या असतील. कारण इथे हवी तशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. सोनोशी संघाकडे इगतपुरी तालुक्यातील एक लांबून आलेला संघ आज इथे आपला जलवा मला वाटतं इथे आपल्याला त्यांच्याकडनं प्रेक्षकांना आणि क्रिकेट चाहत्यांना आपल्याला पाहायला मिळालं नाही. कारण गोलंदाजीने सुरुवात ज्या प्रकारे केली मेजर आणि गणेश यांनी ज्या प्रकारे गोलंदाजीला सुरुवात केली अप्रतिम गोलंदाजी सुरेख गुड बॅटर्स अँड बेस्ट या प्रकारचं गोलंदाजी आतापर्यंत आपण पहिल्यांदा या दिवस क्रमांक 3ऱ्या दिवसातली ही मॅच आपण पाहतोय. एक रंगत मॅच असताना ते धावा फक्त आणि फक्त फलकावरती 20 आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक पहिला चेंडू असेल. ओहो, पुन्हा एकदा गोल लाईन तोडते. चेंडू खोलवर जात होता. लेग साईडला खेळाय चेंडू. सतरक्षण तैनात होता. सुंदर सतरक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा इथे मिळतील फलंदाजाला. समाधानी होतोय फलंदाज. धावा पुढे जातील. सुंदर आकार येतोय धावसंख्येला. 22 धावा अंकित झाल्यात फलकावरती. आपण पाहतोय मॅच या शेवटच्या षटकामध्ये जर कुठेतरी 20 धावा जर जणू सोनोशी संघाला जर आल्या कुठेतरी मॅच मध्ये आणि सॉरी विकेट गेली. एकच धाव इथे सिंगल मिळेल. आतापर्यंत 3 गडी बाद झाले. डगआउट पवेलियन 3 गडी झालेत. आपण पाहतोय शेवटचा हा गोलंदाज सुद्धा इथे सक्षम होतोय. सावरतोय स्वतःला कमबॅक करतोय. माइंडसेट गोलंदाजी असेल. आपण पाहिलं गेलं तरी आजच्या दिवसामध्ये खातिवली संघ सर्वात आधी इथे हजर झाला होता. खरंच मी मंडळातर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. कारण वेळेला बंधन असतं आणि ते बंधन आज त्यांनी पाळलं आणि ते आज इथे सकाळी 9:30 वाजता इथे हजर होते. चौथं षटक टाकतोय किरण. किरणने पहिल्याच चेंडू मध्ये एक सफलता मिळवली. न्यू बॅट्समन लकी. ओहो, पुन्हा एकदा प्रकार गोलंदाजी सुपर पॉइंट. खाली शतरक्षण तैनात होता. झेल गडण्यात कुठल्या प्रकारे चुकी करणार नाही. गडी बाद होतोय. चौथा गडी बाद होतो इथे. 2 बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यात यश येते गोलंदाजाला. परंतु रनआउटची विकेट होती एक आणि पुन्हा एकदा ही एक इनसाइड एज लागली होती आणि हे एक सेल इथे स्वतः विकेट गमावणे इथे ट्रॅव्हल केली. 4 गडी आपण पाहतोय ते बाद झालेत. सोनोशी संघ अर्धी टीम तंबूत परतले. प्रत्येक खेळाडू येतोय या मैदानावरती. प्रत्येक खेळाडू आपला जलवा त्या प्रकारे दाखवत नाही. चौकार आणि षटकार तर आपल्याला सुरुवातीपासून आपण आता म्हणतो की 24 चेंडू टाकेपर्यंत आपल्याला जर एखादा षटकार आला तर कुठेतरी मॅच मध्ये सोनोशी संघ येऊ शकतो. आपण पाहतोय फलकावरती फटकाने फक्त धावा झाल्या त्या 21 धावा आपण पाहतो. 21 रन टीम टू सोनोशी टीम या संघाच्या फक्त आणि फक्त 21 धावा. पुढील चेंडू. ओहो, वा, आता कुठेतरी साथीर झाला. याच फटक्यांची गरज होती. याच फटक्यांची आवश्यकता होती आणि हेच फटके जर काही चेंडूंबरोबर चेंडूमध्ये जर आले तर
सोनू संघ कुठेतरी मॅच मध्ये थोडासा काबील होईल, आतमध्ये येऊ शकतो. 4च्या सरासरीने धावसंख्येला सुंदर आकार आपण पाहतोय. 15 धाव अंकित झालेत, 25 धाव अंकित झालेत तलकावरती. आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी मार्गदर्शक आहे किरण, गोलंदाजी करतोय. ओके भाऊ, नाउ स्टार्ट टू द गेम अंपायर. तीन चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत भाऊने आणि तिथे पाहिले गेले तर 5 धावा दिल्या गेल्यात. मेजर आणि गणेशच्या माध्यमातून पाहिल्या तर चांगलं षटक आपण आपल्याला पाहायला मिळालं. हो हो, पुन्हा एकदा सत्तावीस फलकावरती इथे अंकित होताना, दर्ज होताना चांगली बॅटिंग आपल्याला इथे करावी लागेल, कारण इथे धावा ज्या प्रकारे आपण पाहतो 4 षटकांमध्ये तितक्या नाही आहेत. ओहो, अप्रतिम गोल. ओहो, 4 गडी बाद झालेत आणि 27 धावा फक्त आपण पाहतो फलकावरती. एक सोपं समीकरण आहे खाते आणि ही एक अष्ट प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो या टीमचं वर्चस्व असतं. प्लेयर धन्यवाद. जॉनी स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि जग्गू इलेव्हन संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. प्लीज द टाइम इज इम्पॉर्टंट, वेळेला महत्व द्या, यायचंय. आणि खातिवली संघाचे सगळे 11 खेळाडूंना मी विनंती करतोय की मित्रांनो, तुम्हाला जी रेस दिली, जो पट्टा दिला, त्या पट्ट्यातनं जायचंय. प्लीज तुम्ही खेळाचा विनयभंग करता, सहकार्य करा. शतरक्षण लावून घ्यायचे सोनू संघाचे कर्णधार, शतरक्षण सजावट लावून घ्यायची आहे. इथे 2 रनांची पॅनल्टी आपण दिली होती सोनू संघाला. त्या फक्त 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 चेंडू असतील, 4 षटक असतील. पहिले षटक पॉवर प्ले बॅटिंगचं असेल. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, सर्कल ऍड मध्ये असतील आणि बाकी सर्व खेळाडू सर्कल मध्ये असतील. आपण पाहतोय 2 फलंदाज जात आहेत. ओपनिंग आणि ओपनिंगची ही जोडी असेल खातोली संघाकडनं. 12 प्रतिनिधी इथे यायचंय, नावं सांगायची त्यांची फलंदाजांची. आपण इथे मी म्हणेल की एक सोपं समीकरण आहे आजच्या ह्या दुसऱ्या मॅच मधलं, कारण इथे खातिवली संघाने सुरेख गोलंदाजी करून अप्रतिम गोलंदाजी या मैदानावरती दाखवली. आपल्या शैलीतनं, आपल्या
जोरावरती एक प्रत्येक वेळेला इथे रेड सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला सोनूशी संघाला यांच्या चेंडूवरती. कारण इथे प्रत्येक जर ग्रीन सिग्नल जर मिळत होता तर धावा पुरेसे झाल्या असत्या, चांगल्या धावा पण इथे बनवता आल्या असत्या, परंतु नाही. गोलंदाजी बॉलिंग आपण पाहिली तर अप्रतिम गोलंदाजी प्रत्येक बॉलरकडनं गोलंदाजाकडनं इथे आपल्याला चांगली आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने इथे धावा 27 बनवल्या होत्या. हाताळणी करण्यासाठी गोलंदाजाचं नाव सांगायचंय राहुल. पहिला षटक टाकण्यासाठी राहुलला इथे आमंत्रित केलंय. राहुल पहिला गणेश गणेश गजावदन गणपती गणनायक पहिलं षटक टाकण्यासाठी हजर आहे मैदानावरती. पहिला चेंडू असेल पॉवर प्ले बॅटिंग आपण पाहतोय. पॉवर प्ले सर्कल आहे. पहिला चेंडू असेल बॅट्समन ओहो आउट साईडला कनेक्ट केला. संघाचं खातं प्रतिम उघडतंय. एक सिंगल धाव मिळेल. अंकित होते एक धाव फलकावरती. गणेश आणि राहुल एक सुंदर नाव आपण पाहतोय. गणेशला सामोरं जातोय गणेश आणि पुन्हा एकदा गणेशला सामोरा जातो गणेश. कारण गोलंदाज सुद्धा गणेश आहे, बॅट्समॅन सुद्धा गणेशशी होता, पण आता स्ट्राईक एंड झाले, रुटेड झाले. आपण पाहतोय राहुलकडे आता जातोय. गणेश आहे. गणेश टू गणेश. व्हेरी गुड टू द सामना. ओहो पुन्हा एकदा बॅकफुटला होतो. बॅटिंग असेल का तो पडणार तर निश्चितच मी असं म्हणेन की तो जगू इलेव्हन संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रक्षण स्वीकारले आणि समोरच्या फौजी टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पुढची मॅच आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांचा समावेश असेल. आजचा दिवस दिवस क्रमांक 3 आहे. गणेश गोलंदाजी करतोय आणि राहुल सामना करतोय. बॅटिंग मार्कवरती असेल. आता मात्र लेंथवरती चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करतोय. स्वतःला सावरतोय. 2 चेंडू 2 फटके मिळत असतानाही ते स्वतःला कमबॅक केलं आता गणेशने. पुन्हा एकदा डॉट करत होता. नऊ धावा आपण पाहतोय. आपण प्रत्येकी षटकामध्ये जर पाहिलं गेलं झाले जमा. हो हो एक जादू आपण पाहिला इथे. आता मात्र जर सोनूजी संघाला जर इथे वापसी करायची असेल, कमबॅक करायचं असेल, या प्रकारची गोलंदाजी हवी या मैदानावरती. कारण इथे कातोली संघ जबरदस्त नो बॅट्समॅन भाऊ खातोली संघाकडनं भाऊ शेवटचं षटक आथळलं होतं भाऊने आणि चांगली गोलंदाजी पाहिली होती आपण भाऊकडनं. 8 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट एक सफलता मिळाली होती भाऊला. आता स्वतः भाऊ फलंदाजी करणार आहे. गणेशचा हा उर्वरित शिल्लक चेंडू खेळण्यासाठी ओहो
खातुली संघाची धावसंख्या पुढे जाते 13 धाव आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धाव आपण पाहतोय. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली राहुल आणि भाऊच्या माध्यमातून. आपण एक सुंदर बॅटिंग पाहतोय. आजचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. फर्स्ट राऊंडचा आपण हा सामना पाहतोय आणि इथे जवळजवळ 80% मॅच खातुली संघाच्या ह्या पारड्यात असेल, कारण इथे 13 धावा आपण पाहतोय आणि 18 चेंडूंमध्ये 3 षटक अजून इथे शिल्लक आहेत, उर्वरित आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. खातुली संघाला अप्रतिम कमबॅक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजाला पिटाई करून एक सफलता मिळाली गणेशला, परंतु नाही इथे धावा जवळजवळ 4 षटकांमध्ये. इथे जर या मैदानावरती जर तुम्ही 40 धावा जर कराल तर तुम्ही मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक कराल. खऱ्या अर्थाने इथे आपण सोनूशी संघाकडनं ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही, परंतु बॅटिंग जरी आपल्याला पाहायला मिळाली नसेल तरी गोलंदाजाने मात्र सक्षम होऊन गोल तर कुठेतरी खातुली संघ मागे पडू शकतो, परंतु तसं होत नाही. खातुली संघ बॅटिंग मध्ये सुद्धा पॉवरफुल आहे, बॉलिंग मध्ये सुद्धा पॉवरफुल आहे. दुसरं षटक चालू होतं स्वतःच वैयक्तिक असेल सांगिक. दुसऱ्या षटकात हा पहिला चेंडू असेल. गोलंदाज मार्कवर गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव दिनेश. दिनेशला इथे जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर दिनेशला चमत्कार करावा लागेल, जादुई गोलंदाजी करावी लागेल, चांगले चेंडू टाकावे लागतील, फलंदाजाला जखडवून ठेवावं लागेल, बांधून ठेवावं लागेल साखळा दंडामध्ये, तरच कुठेतरी सोनू संघ मॅच मध्ये वापसी करू शकतो. अन्यथा घर वापसी असावी असेल हे निश्चित. ओहो ही गोलंदाजी सुरेख आहे. ब्रँडेड गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आहे. हीच गोलंदाजी इथे हवी आहे सोनू संघासाठी, कारण इथे फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी ह्या जोमाने ह्या जबरदस्त कार्याने करावी लागेल, तरच कुठेतरी मॅच मध्ये इन वापसी होऊ शकते. दॅट व्हेरी गुड टू द बॉलिंग. आपण पाहतोय पहिला चेंडू टाकला गेला, फेकला गेला आणि त्या चेंडूवर इथे सफलता मिळाली भाऊला. न्यू बॅट्समन येतोय पप्प्या. चांगलं नाव आहे पप्प्या, लाडाने म्हणतात पप्प्या. ठीक, हरकत नाही. दुसरा चेंडू आहे दुसऱ्या षटकातला. ओहो सफल पप्प्या. ओहो आणि आता पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले मेजर, महाराष्ट्र जनतेचे सेवक मेजर इथे फलंदाजीसाठी जात आहेत आदिवासी संघाकडनं. त्यांचा चमत्कार आपण पाहिला गेला, 2 षटकं टाकली त्यांनी, परंतु असा चमत्कार दाखवला की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मेजरने 5 चेंडूंमध्ये 8 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांच्या पायाला दुखापत झाली होती की हाताला दुखापत झाली होती. त्याच्यानंतर ते पॅव्हिलियन मध्ये गेले, डगआउट झाले आपण पाहतोय आणि आता मात्र डगआउट मध्ये आलेत पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी. इथे 13 धावांची गरज असताना मेजर साहेब काय करतील आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांचा समावेश त्यांच्या बॅटिंग मधनं. हा तिसरा चेंडू असेल. गोलंदाज सक्षम आहे गोलंदाजी मार्क वरती. ओहो पुढे होतील. एक सिंगल धाव, 14 धाव आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 2 मोठे फटके जर इथे आपण जर पाहिले तर खातिवली संघ विजय प्राप्त होऊ शकेल, परंतु नाही. इथे धीम्या गतीने, संत गतीने इथे त्यांचं झरा जसा
डोंगरावर हळूहळू संत गतीने पाहतो तशी इथे बॅटिंग आपण पाहतोय. हळूहळू इथे आपल्याला जिंकायचं असं खातुली संघाचं. हो, पुन्हा एकदा लेंथ चुकली होती. वा वा, आणि आता मात्र मिस फिल्डिंग पाहतो आपण, चुकीची फिल्डिंग पाहत होतो. ओहो, सरळ चौकार जाईल का? पाहणं योग्य असेल. चेंडू आहे सर्कल यांच्या आतमध्ये. किती धाव मिळतील फलंदाजांना इथे? ह्या प्रकारच्या धावा जर येत असतील तर गोलंदाजाची चुकी म्हणता तुमच्या संघासाठी गोलंदाजी टिचून निश्चित ठीक असेल. हो, खरंच जितकं सोपं काम हा गोलंदाज करतोय सोनी संघासाठी तितकं महत्वपूर्ण काम क्षेत्ररक्षक करत नाहीत. आणि अशी जर फिल्डिंग असेल तर मुकावं लागेल तुम्हाला मॅचला. हो, पुन्हा एकदा क्रिकेट महत्वाचं नाही मित्रांनो. कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा अंगाला लागणार नाही, शरीराला लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन आपण इथे धावा इथे खातुली संघाचे आपसूक येत आहेत, हळूहळू पुढे जात आहेत. आता मात्र नजदीक आली आहे इथे खातुली संघ जिंकण्याच्या. धावा पडायला संघ 20 धावा आपण पाहतोय फलकावरती. जणू आपल्याला फक्त आणि फक्त आता इथे 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी आपण पाहत होतो त्या अनुषंगाने या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजी पाहतोय, सुरेख गोलंदाजी पाहतोय, ब्युटिफुल गोलंदाजी पाहतोय, गुड्स बेस्ट गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ केलाय लॉंगर सुंदर धाव प्राप्त होईल आणि सिंगल धावेने धावसंख्येला आकार येतोय. धावा पुढे अंकित होतील 21 धावा. सोनूची संघाच्या इथे गोलंदाजाने खरंच एक मापक काम केलं, परंतु कारण इथे धावा फक्त आणि फक्त कमी असल्यामुळे इथे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगले फलंदाज मैदानावरती आहेत खातुली संघाचे. मेजर आणि पप्या मैदानावरती आहेत त्या अनुषंगाने, कारण फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असणार. तिसरा ओहो, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि कनेक्ट झाला चेंडू. आहेत आणि एका धावेची गरज आहे. ते सोनूची संघाने इगतपुरी संघाने ते धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या कमी. गोलंदाजी त्यांची सक्षम आहे, सुरेख आहे, परंतु ओहो, पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. प्रत्येक चेंडूवर सोनूच्या संघाकडनं स्टंपवरती आढळणारे आपल्याला जास्त पाहायला मिळाले असतील, कारण प्रत्येक गोलंदाज इतकी मापक आहे या टीमकडे की गोलंदाज भरदस्त वेगाने 120 च्या 130 च्या स्पीडने गोलंदाजी आपण इथे पाहतो त्यांच्या मार्फत. त्यांच्या कामगिरीने अप्रतिम न्यू बॅट्समन विशाल नावाप्रमाणे काम करायचं आहे विशालला. विशाला सारखं खेळायचंय, परंतु इथे धावा फक्त आणि फक्त 1 धावेची गरज असताना विशाल स्ट्राईकला जातोय का आपण पाहूया. विशाल आहे, विशालला इथे मॅच विनिंग फटका मारायचा आहे, कारण 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. खातुली संघ 99% इथे खातुली संघाच्या बाजूने हा सामना जातोय.